इस डिजाइनर शोरूम में शादी ब्याह और ईद और दीगर त्योहारों के लिए नत नए डिजाइन के कराची सूट, पॉपलॉन, ब्राइडल सूट, लांचा, फ्रॉक, गाउन, गरारा सूट्स, शर्ट शलवार, दुल्हन के सूट के अलावा दीगर फंक्शन के लिए बेहतरीन डिजाइन के सूट मुनासिब कीमतों में दस्तियाब है। बरकत कॉम्प्लेक्स रोड, बाबा पेट्रोल पंप के करीब, क्वींस डिजाइनर सूट एंड एम्पोरियम, नांदेड़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नांदेड़ न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। मुसलमानों को, हमारे दलित भाइयों को और उन तमाम लोगों को जो भारत के संविधान से, आइन से मोहब्बत रखते हैं, अगर इस बार मोदी 400 पार हो गए तो सुनिए, कॉन्स्टिट्यूशन, आइन आपके हाथ से चला जाएगा। बाबा साहेब अंबेडकर का बनाया हुआ संविधान खत्म करके रख देंगे ये लोग। आप देख लो, याद रखो मेरी इस बात को। अगर आप बोलेंगे ये कहां से आपने सुना, इनके कई उम्मीदवार जो इलेक्शन लड़ रहे बीजेपी के, उन्होंने इंटरव्यू में कहा कि 400 पार कर दो, हम संविधान को बदल देंगे, दलितों का आरक्षण, रिजर्वेशन खत्म कर देंगे। आज विरोधक आहेत अपप्रचार करण्यामध्ये एवढ्या जोरा प्रमाणात सुरू झालेला आहे। काय सांगतायत, हे सगळं सरकार त्यांचं जर आलं तर संविधान बदलण्याचं काम हे सरकार करणार आहे। मला इथे बसलेल्या सुज्ञान मतदारांना मुद्दा विचारायचा आहे। देशामध्ये सर्वोच्च न्यायालय आहे, सुप्रीम कोर्ट आहे। सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतलेला आहे की संविधानाचा गाभा, संविधानाचे मूळ तत्व ही कुठल्याही पक्षाला, कोणालाही बदलता येणार नाही, हे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे। आणि मोदी साहेबांनी खुलासा एक नाही 10 ठिकाणी केला की भाजप कधीही संविधानाच्या विरोधात जाणार नाही। संविधान आम्हाला सर्वोच्च आहे आणि सुप्रीम कोर्टाचा आदेश आणि भाजपचे धोरण हे आहे की संविधानाप्रमाणेच आम्ही काम करू, हे मोदी साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे। आणि त्यामुळे अशा खोट्या प्रचार करून मताचं विभाजन करण्याचा प्रयत्न सुरू आहे, हे मला मुद्दाम या ठिकाणी आवर्जून तुम्हाला सांगायचं आहे। दुसरा अपप्रचार चाललाय, SC STचं आरक्षण म्हणजे रद्द करणार, यांचं बहुमत आलं, आरक्षण रद्द करणार। आज देशाच्या राष्ट्रपती कोण आहेत? देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत, ज्या आदिवासी समाजाच्या आहेत, लक्षात ठेवा। केवळ आदिवासी समाज म्हणून नव्हे तर देशाच्या संविधानाचं रक्षक म्हणून आज द्रौपदी मुर्मू काम करत आहेत। हे असताना आपण विचार तरी करू शकता का, द्रौपदी मुर्मूंच्या सहीशिवाय कुठलाही कायदा पारित होत नाही, कायद्याला मंजुरी दिल्या जात नाही। द्रौपदी मुर्मू आहेत, मोदी साहेब आहेत, कोणाचे आरक्षण रद्द केल्या जाणार नाही, हे 100% या ठिकाणी मला मुद्दाम सांगायचं आहे। ज्याचा गैरसमज मोठ्या प्रमाणावर निर्माण करून मताचं विभाजन करण्याचा प्रयत्न हेतू पुरस्कार सुरू आहे राज्यामध्ये, म्हणून याचा उल्लेख मला मुद्दाम या ठिकाणी करायचा आहे। आणि म्हणून मित्र हो, हे सगळे प्रश्न यासाठी उल्लेख केलेला आहे, या सगळ्या प्रश्नांच्या माध्यमातून आपल्याला गैरसमज निर्माण करून देऊन आपलं नुकसान करण्याचं काम हे सर्व या ठिकाणी करत आहेत। मला खात्री आहे आज आपल्या जिल्ह्यातून बसवराज पाटील एवढंच सांगायचं आहे, नेक इरादा और मेहनत है, नेक इरादा और मेहनत है, नीयत भी बिल्कुल सच्ची है। नेक इरादा और मेहनत है, नीयत भी बिल्कुल सच्ची है। जनता जनार्दन का आशीर्वाद है, जनता जनार्दन का आशीर्वाद है, जीत भाजपा की पक्की है। अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज़ के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज़, और न्यूज़ के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।